हॅलो मैत्रिणींनो, वर्षा टेलर यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण नेटचा ब्लाऊज कटिंग आणि टिचिंग करणार आहे. हे आपला ब्लाऊज पीस आहे, हा ट्रान्सपरंट आहे, हे आपला अस्तर आहे आणि हे आपलं पेपर कटिंग आहे. हे पेपर कटिंग वापरून आपण ब्लाऊज कटिंग आणि टिचिंग करणार आहे. मागील गळा आपण गोल घेणार आहे. हा आपला नेटचा गोल गळा येणार आहे आणि अस्तरला तुम्ही तुमच्या आवडीचा गळा घ्या. मी ह्या पद्धतीने घेणार आहे. हा आपला अस्तरचा नेक आहे. मी त्याच्यावर लाईनी मारून दाखवत आहे आणि नेट आपली अशी प्लेन येणार आहे. पुढील गळा आपण हलकासा पान शेप घेणार आहे आणि पुढं असा पंचकोनी गळा बनणार आहे अस्तरसाठी. पाठीमागं हुक येणार आहेत ह्या ब्लाऊजला आणि हात लहान आणि हाताला अस्तर नसणार आहे, फक्त नेटचे हात असणार आहेत. हे पेपर आपण वापरून ब्लाऊज कटिंग करायला घेणार आहे आणि मी पेपर कटिंगमध्ये गळा कटिंग दाखवला नव्हता, तर आपण हे बघा ह्याप्रमाणे गळ्याचा शेप देतोय. अस्तरसाठी मी आता दाखवते, हा शेप दाखवत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चेंज करू शकता. आणि हा मी नेटसाठी गळा कट करते आणि हा नंतर करणार आहे. आपण ब्लाऊज कटिंग केल्यानंतर अस्तरचा गळा कट करणार. तुम्हासनी हवा तर तुम्ही ह्याचा पॅटर्न असंही कट करू शकता. मागील भाग आपण गळा कटिंग केला नव्हता, तर मी 2 इंचाला 2 ठिकाणी मार्किंग केली आणि चौकोनी बॉक्स बनवला. आता तुम्हासनी गोल गळ्याचा शेप ह्या एक प्रकार, हा 2 प्रकार, असा 2 प्रकार किंवा 3 प्रकारमध्ये तुम्ही गळ्याचा शेप देऊ शकता गोल गळ्याचा. आणि हा अस्तरसाठी मी पॅटर्न बनवला आहे. मी इथं अशी वर पट्टीसुद्धा किंवा असा वर मी एक्स्ट्रा कट करणार आहे. हा आपला नेटचा कपडा आहे आणि खाली त्याला अशी पॅटर्न आहे हातासाठी, तर मी ती पिना लावून व्यवस्थित करून घेते. आणि आपण पेपर कटिंग केला आहे ते मी याच्यावर व्यवस्थित पेपरची बाही ठेवत आहे, पिना लावून अटॅच करते आणि आपण ब्लाऊजवर बाही कटिंग कंप्लीट झाली आहे. आणि हिला हे पुरली नाही, कमी आहे, तर मी हिला अशी जॉईंट देत आहे. हे बघा, तर कमी पडलेल्या बाहीला सुद्धा आपण जॉईंट देत आहे. ह्या पद्धतीनं आपली बाही कटिंग कंप्लीट झाली आहे. आता ही बाही लहान असल्यामुळं हे बाहीसाठी जो वर्कवाला कपडा होता पॅटर्नवाला तो बाकी आहे, तर मी सरळ लाईन आखते आणि कट करून घेते आणि इथंच आपण मागील भाग घेणार आहे. तर हे बघा, ह्या पद्धतीने मी मागील भाग इथंच ठेवून घेते आहे. आणि जो गोल गळ्याचा शेप आपण कट केला आहे सेम त्याचप्रमाणे कुठंही थोडासुद्धा मी कपडा एक्स्ट्रा वाढवत नाही. आपला ब्लाऊजचा किंवा नेटचा कपडा कटिंग कंप्लीट झाला आहे. आता नेट कटिंग झाली आहे, तर आपण पेपरवर अस्तरसाठी जो गळा आपण आखला आहे तो सुद्धा आपण कटिंग करून घेणार आहे. हे बघा, शेप तुम्ही तुमच्याप्रमाणे चेंज करू शकता. हा शेप माझ्याकडून एवढा बरोबर बनला नाही, तर मी हा अस्तरवर तुम्हाला दाखवेल कसा बनवायचा. मागील भाग बाही कटिंग झाली आहे आपली. मी आता पुढील भाग हा बंद भागाकडे तुम्हाला ठेवायचा आहे. मागील भागसुद्धा आपण बंद भागाकडे ठेवला होता, पण मी मधून कट टाकला आहे. आणि प्रिन्सेस पुढचा ह्याला पुढं हुक येणार नाहीत, पाठी हुक येणार आहे, तर हा भाग तुम्हाला बंद बाजूलाच ठेवायचा आहे आणि परफेक्ट कटिंग करून घ्यायचं आहे. आपलं प्रिन्सेसचा पुढचा एक पीस कट करून झाला आहे. हे बघा, ओपन केल्यानंतर असा. आणि हा आपला अस्तरचा गळा आहे. तुम्हाला हवा तर तुम्ही वरचा हा पूर्ण कट करून, बऱ्यापैकी असंच पॅटर्न जास्त चालतं, असं पण घेऊ शकता. मी हा पुढं वर वाढवणार आहे. आता तुम्हासनी हा दुसरा पीस कुठं बसतोय तो ॲडजस्ट करा आणि कटिंग करून घ्या. आपलं नेटची ब्लाऊज पूर्ण कटिंग कंप्लीट झाला आहे. आता मी अस्तर कटिंग करायला घेते. पेपर कटिंग असल्यामुळं आपला कपडा अस्तरचा वाचतो. आपल्याला हवं तिथं आपण आपले पेपर व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवू शकतो. तर हे बघा, इथं मी जरा गळ्याचा शेप असा गोल बरोबर दिला आहे. जो मला पेपर कटिंग करताना देता नाही आला, तर तो मी अस्तरवर दिला आहे. आणि पेपरप्रमाणे
परफेक्ट मी कटिंग करून घेत आहे. बाकी मी गळ्याच्या शेपमध्ये काही चेंज केली नाही आहे, सॉरी, मी पेपरमध्ये काही चेंज केला नाही आहे, फक्त गळ्याच्या शेपमध्ये तुम्ही चेंज करू शकता. बाकी मुंडा शेप, उंची हे याच्यामध्ये मी काही चेंज नाही केलेला आहे. आपलं अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा कटिंग झाल्यानंतरचा हा लूक दिसणार आहे. आपलं कटिंग कंप्लीट झालं आहे. बाहीला आपण अस्तर कटिंग केलं नाही आहे. आता मी सर्वात पहिला अस्तरसाठी कॅनव्हास कट केला आहे आणि ते एका बाजूने मी दुमडून घेत आहे. दुमडल्यानंतर तुम्हासनी ह्याला जे इथे कोणे आहेत ते कोण्याला कोणे परफेक्ट ठेवायचे आहेत, पिना लावायच्या आहेत आणि तुम्हासनी हे बरोबर आरामात शिवून घ्यायचं आहे. शिवल्यानंतर कोणांना कट मारायचा आहे, त्यामुळे हे पलटी होणं इजी होतं. पलटी झाल्यानंतर आपण याच्यावर एक शिलाई मारून घेतोय. इथं तुम्हासनी अजून एक शिलाई द्यायची, मी विसरली आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हासनी अस्तरवर ब्लाऊजचा कपडा व्यवस्थित ठेवायचा आहे आणि मुंड्याला पहिला शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर खालील भागाला. ह्या पद्धतीने तुम्ही दुसराही पीस बनवून घ्या. पूर्ण कमरेच्या भागाला मी मध्य काढला आहे, कारण की आपला अस्तरचा गळा मोठा आहे. मी जी मगाशी बोलली दुसरी पण शिलाई मारून घ्या, ती मी आत्ता घेतली आहे. आणि जे कमरेचा मध्य काढला आहे, बरोबर मध्याला मी ट्रक्स देत आहे, कारण आपला अस्तरचा गळा मोठा आहे. पुढील भाग मागील भागावर ह्या पद्धतीनं ठेवायचा आहे आणि एक्स्ट्रा कपडा कट करून काढायचा आहे आणि त्याच्यानंतर कमरपट्टी अटॅच करून घ्यायची आहे. आपले दोन्ही कमरपट्ट्या अटॅच झाल्या आहेत. आता तुम्हासनी हुक आणि आयपट्टी लावायची आहे. हे बघा, ह्या पद्धतीनं आपण हुक आयपट्टी लावतो म्हणून काही एक्स्ट्रा कपडा कुठेही वाढवला नाही. नॉर्मलीच आपल्या ह्याच्यामध्ये तो पाव इंच दाबला जातो, तो तिथे ॲडजस्ट होऊन जातो. त्यासाठी काही एक्स्ट्रा कपडा घ्यायची गरज नाही आहे. तर ह्या पद्धतीनं आपली हुक आयपट्टी अटॅच झाली आहे. आणि आयपट्टीला मी नेट असली तरी पण नेट आणि अस्तर दोन्ही कपडे घेतले आहेत आणि मगच आयपट्टी अटॅच केली आहे. केल्यानंतर दोन्ही पट्टी जोडून बघा. छोटी मोठी असेल तर कट करून व्यवस्थित करा. त्याच्यानंतर आपण प्रिन्सेस भागाला अस्तरबरोबर अटॅच करणार आहे आणि पुढील भागाचं अस्तरचा नेक मी पहिला बनवत आहे. तो आपला पंचकोनी शेप आला आहे. तर पंचकोनी शेप मी पट्टीनंच अटॅच करत आहे. जिथे कोण आहे तिथं चुनी घ्यायची आहे आणि आपला पुढील गळा अस्तरचा गळ्याला पट्टी लावून गळा तयार आहे. एक्स्ट्रा कपडा कट करून काढा आणि कोणांच्या ठिकाणी कट टाकून घ्या. कट टाकल्यानंतर दाब शिलाई झाल्यानंतर आपल्याला फिनिशिंग शिलाई आणि इथं तुम्ही पाहिजे तर हात शिलाई पण करू शकता. नसेल करायची तर अशी डबल शिलाई पण देऊ शकता. मी डबल शिलाई दिली आहे कारण तो अस्तरला आहे, वर्कमुळं तो एवढे शिलाई दिसणार नाही आहे. आता सगळ्यात पहिला मी मुंड्याला व्यवस्थित नेट लावून घेतले आहे. नेट अस्तर सगळ्या बाजूने पिना लावून घेतल्या आणि नंतर नेट किंवा ब्लाऊजचा कपडा आणि अस्तरच्या कपड्यावर शिलाई मारून घेत आहे. ह्या पद्धतीनं शिलाई मारून झाल्यानंतर पिना तुम्हासनी काढायच्या आहेत आणि एक्स्ट्रा कपडा जोही आहे नेटचा तो कट करून काढायचा आहे. अस्तर बिलकुल कट नाही करायचं, कारण अस्तर आपलं परफेक्ट आहे. आणि आपण प्रिन्सेसचा दुसरा पीसही जॉईंट करून घेत आहे. जॉईंट झाल्यानंतर तुम्हासनी दाब शिलाई द्यायची आहे. आपला मागील भाग रेडी झाला आहे. पुढील भागसुद्धा आपला रेडी झाला आहे, म्हणजे तयार झाला आहे शिवून. दाब शिलाई देऊन झाल्यानंतर तुम्हासनी इथं सुद्धा एक ट्रक्स द्यायचा आहे. ट्रक्स द्यायच्या आधी आपल्याला दोन्ही बाजूला 1-1 इंच कपडा सोडायचा आहे आणि मग ट्रक्स द्यायचा आहे. कमरेला मी पाऊण इंचाच्या पट्ट्या कट केली आहे. छोटी आहे तर एकमेकाला जॉईंट केली आहे आणि ह्या पद्धतीनं कमरेला पट्टी अटॅच केली आहे. पुढील भाग सरळ, त्याच्यावर मागील भागही मी सरळ ठेवला आहे आणि शोल्डर जोडून घेतला आहे. एक्स्ट्रा धागे कट केले आहेत आणि परत पूर्ण कपडा उलटा करून आपलं शोल्डर अटॅच झाला आहे. ह्या मी अनेकदा दाखवते. हे बघा, मागील कपडा पुढील कपडा सरळ आहे, शोल्डर जोडलं, एक्स्ट्रा कपडा कट केला
आणि परत सगळा उलटा केला आहे आणि आपला हा फिनिशिंगसोबत शोल्डर मागून पुढून तयार आहे. आता मी नेटच्या गळ्यासाठी नेटच्याच तिरक्या पट्ट्या कट केल्या आहेत आणि एकमेकाला अशा अटॅच केल्या आहेत. 1 इंचाची पट्टी आहे, मी ती अशी डबल फोल्ड करून शिलाई मारली आहे आणि जिथं जॉईंट आहे तिथं कपडा बाहेर आला आहे तो मी कट करून घेतला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पट्टीला पाठीमागं बोट लावायचं आहे आणि पूर्ण शिलाई मारायची. शिलाई मारल्यावर तिचा शेप असा होतो. आणि आता तुम्हासनी ही पट्टी नेटच्या गळ्याच्या बाजूला फक्त शिलाई मारायची आहे, कुठंसुद्धा खेचायची नाही किंवा चुनी द्यायची नाही आहे. पूर्ण गळ्याच्या बाजूनी आरामात सावकाश फक्त शिलाई मारायची आहे. आणि पुढच्या गळ्याला पण मी बोलली हलकासा पान सेप, तर मी पुढे एक हलकीशी चुनी दिली आहे सेप पानाचा येण्यासाठी. आणि आपली ही पट्टी पूर्ण गळ्याला अटॅच झाली आहे. आता तुम्हासनी अटॅच झाल्यानंतर पूर्ण गळ्याला हलके हलके कट टाकून घ्यायचे आहेत पूर्ण गळ्याला आणि त्याच्यानंतर तुम्हासनी त्या पट्टीवर दाब शिलाई मारून घ्यायची आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, लक्ष देऊन बघा किंवा मी सांगते ते ऐका, त्या पद्धतीनं फॉलो करा. तुमचा ब्लाऊज गळा नेटचा सुद्धा फिनिशिंगसोबत तयार होईल. हे बघा, एकदम छोटी पट्टी आपण 1 इंचाची घेतली, शिलाईमध्ये अर्धा इंच गेले आणि अर्धा इंचाचीच पट्टी आपली दिसते. तर ती घातल्यानंतर तुम्ही बघितलाच आहे ब्लाऊज. आणि आत्ता पण हे बघा, एकदम छोटीशी नाजूक पट्टी दिसते आणि ती नेटला सूटही करते. आता मी बाही जोडायच्या आधी हे बघा, मागील पुढील भाग जोडून बघितला आणि बाहीही जोडून बघितली. एक्स्ट्रा कपडा असेल तर मग कट करून काढायचा आहे आणि त्याच्यानंतरच बाही जोडायला घ्यायची आहे. जर तुम्ही एक छोटा मोठा तशीच बाही जोडली तर फिटिंग केल्यावर ती इथली मधली लाईन तंतोतंत येत नाही, मागं पुढं होते. तर ह्या गोष्टी लक्ष देऊन बघा. आता मी सरळ शिलाई मारून घेतली आहे आणि नंतर पूर्ण कपडा उलटा करून आपली फिटिंगची शिलाई झाली आहे. सेम ह्या बाजूला पण तुम्ही मी सांगितलं तसंच करून घ्या. आणि आता आपण ब्लाऊज फिटिंग करायला घेतो. मी असा ब्लाऊज पूर्ण मोजते. आपली कमर 26 आहे तर इथंपर्यंत आपला 30 येतो. आईपट्टी पुढं मोजायची नाही आहे. तर 1 इंच आपल्याला कमरेला कपडा दाबायचा आहे. तर जिथं आपण शिलाई मारले लास्टला तिथून पुढे 1 इंचाला मार्किंग करायची आहे. मुंडा आपला 6.5 आहे तर मी दाखवते असा पकडायचा आहे. हे बघा, असा पकडला, आता खेचायचा नाही. आता टेप आपल्याला नॉर्मल ठेवायची आहे. कुठे येतो आहे 6.5 तर मार्किंग करा. तर मुंड्याच्या इथंसुद्धा आपला 1 इंचाचाच कपडा राहिला आहे. दंडाला मी माप मोजत नाही कारण तो सरळ 1 इंचच राहिला आहे, तर मी सरळ शिलाई मारून घेते. हे बघा, आपलं एक बाजू फिटिंग झाली आहे. आपल्या सगळ्या बाजूनी इक्वल कपडा राहिला आहे. सेम दुसरी बाजू पण मी तुम्हाला फिटिंग करून दाखवते. 1 इंचाला मार्किंग केली तर हे बघा, बरोबर 6.5 येत आहे. तर आपली दोन्ही बाजूनी फिटिंग कंप्लीट झाली आहे. आपले ब्लाऊज फिटिंग झाल्यानंतर आपल्या पुढचा हा फिनिशिंगचा लूक आहे आपल्या ब्लाऊजचा आणि मागील असा आहे. आता हा गळा छोटा दिसतो पण घातल्यानंतर तुम्ही ब्लाऊज बघितलाच आहे, खूप मोठा दिसतोय. हा बघा, हा पुढील गळा आहे आणि हा मागील गळा आहे. थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा.